Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. कोल्हापूरमध्ये नूतनीकरण केलेल्या संगीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकत्रित विमान प्रवास. तर याच वेळेस राहुल नार्वेकरही उपस्थित. मुंबई ते कोल्हापूर प्रवासादरम्यान तीनही नेते एकत्र. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान दुर्घटना. कारवार एव्हिएशन एजन्सीचं प्रशिक्षण विमान कोसळलं. टेक ऑफ करताना विमान रनवेवर घसरलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा वाद चिघळला. संगमनेर सिन्नरसह पुण्यामध्ये चक्काजाम आंदोलन. रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्गेच झाला पाहिजे, आंदोलकांची मागणी. सिन्नरमध्ये आमदार सत्यजित तांबे पोलिसांच्या ताब्यात. तर काकोडकर समितीला मुदतवाढ देता कामा नये, तांबे भूमिकेवर ठाम. तर जनसुनावणीचा निर्णय पुढील 7 दिवसात घेतला जाईल, मंत्री महाजन यांचं फोनवरून आश्वासन. राज ठाकरे यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. माणगावहून स्वतः गाडी चालवत राज ठाकरे यांच्याकडून रस्ते कामाचा आढावा. तर कंत्राटदार अधिकाऱ्यांना रस्ते कामावरून सुनावलं. रस्ता विकासासाठी की टक्केवारीसाठी? रायगड दौऱ्यावर राज ठाकरेंचा सवाल. तर मुंबई गोवा महामार्ग आणि तिसरा मुंबईवरून सरकारला धारेवर धरलं. मुंबई गोवा महामार्गाविषयी मनसे प्रामाणिकपणे लढतीये का? ठाकरेंच्या काळामध्ये मुंबई गोवा हायवे कसा होता ते विचारा. राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्यावरून आशिष शेलार यांचा निशाणा. समाज बांधवांसाठी कोणत्याही स्तरावर जायला तयार. जीवघेणे उपोषण करू शकतो, तर कुणाचा जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाही, जरांगेंचा इशारा. तर आपण चर्चेतून मार्ग काढू, मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन. मनोज जरांगेंना आभाळातून ज्ञान प्राप्त झालंय. लोकप्रियतेसाठी जरांगे कोणत्याही भाषेत बोलतात, धमक्या देतात. दाढी नसली तरी सरकार त्यांची दाढी कुरवाळेल. विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात. प्रसाद लाड भाजपचं जहाज बुडवणार. लक्ष्मण हाके यांच्याकडून लाड यांच्यावर शिवराळ भाषेत टीका. जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचा बाप काढला तेव्हा लाड गप्प का होते, हाकेंचा सवाल. पवारांचे राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात उद्या सकाळी 11 वाजता भेट होणार. आम्ही विकास कामांसाठी मोदींच्या भेटीची खासगी वेळ घेतली आहे, सुळेंचं भाष्य. मोदी शहांच्या दरबारात वारंवार कशासाठी? पवारांचे खासदार आणि मोदी भेटीवरून विजय वडेट्टीवारांचा सवाल. सगळे मवियातच आहे, तुम्ही मनातील शंका दूर करा, राऊतांची स्पष्टोक्ती. तर मोदींच्या भेटीमुळे काहींच्या पोटात दुखत असेल, आशिष शेलार यांचा टोला. डिलिमिटेशन विरोधात आमचे 8 खासदार मतदान करतील. डिलिमिटेशन करू नका हे सांगण्यासाठी उद्याची मोदींची भेट. रोहित पवारांचं विधान. डिलिमिटेशनवर हमी मिळाल्यास चर्चेला हरकत नाही, शशिकांत शिंदेंचं भाष्य. दिल्लीमध्ये जवानांसाठी शिवसेनेचं महारक्तदान शिबिर. ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंकडून शिबिराचं आयोजन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शिबिराला उपस्थित. श्रीकांत शिंदेंसह सांगलीच्या 1000 पैलवानांकडून रक्तदान. मुख्यमंत्री फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून डॉक्टर डी.वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण. कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं. दिंडोरी, सुरगाणा, निफाड, त्र्यंबकेश्वरमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. अनेक घरांना तडे. आसाममधील पूरस्थिती अद्यापही गंभीर. 13 जिल्ह्यांमध्ये 1.5 लाखांहून अधिक नागरिक बाधित. मृतांचा आकडा 98 वर पोहोचला. प्रशासनाच्या 55 मदत छावण्या सज्ज. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.